नमस्कार मंडळी. आजच्या या नवीन भागामध्ये आपण उन्हाळा स्पेशल अशी मस्त भाजी करणार आहे, जी रानभाजी म्हणून पण ओळखली जाते. गारेगार असते जरा, म्हणजे प्रकृतीने गार असते, खाताना गार लागत नाही. तर ही झटपट होणारी खूप छानशा चवीची भाजी आहे. तर ही चवळीची भाजी आहे, अर्थात पाला चवळी. तर आपण याला छान धुवून घेणार आहे. आधी निवडून घ्यायचं अर्थातच. काड्या कोवळ्या असतील तर थोड्या काड्या घेतल्या तरी चालतील, जरड असतील तर नका घेऊ. आणि छान 2-4 वेळेला मस्तपैकी धुवून घ्यायचं, व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहेत पानं. त्यानंतर आपण हिला चिरून घेणार आहे. काही जण ही तशीच नुसती अख्खी पानं पण घालतात, तर तुम्हाला तशी पण फोडणीला घालायची असेल तर काहीच हरकत नाही आहे. मी बारीक चिरून घेतलेली आहे मस्त ही चवळी. या चवळीमध्ये भरपूर विटॅमिन्स असतात आणि खूप छान चवीला लागते. भाकरी आणि फुलक्यांसोबत ही भाजी एकदम अतिशय सुंदर लागते. आता साधीशी फोडणी करायची. या भाजीला जास्त मसाले पण लागत नाही. तेल घालायचे, जिरं मोहरी हिंग घालायचं मस्तपैकी. याच्यामध्ये लसूणही काही जण घालतात, तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला. याच्यात लाल मिरचीची तडका आणि मस्त फोडणी ही जरूर दिली जाते. हवा तर हिरवी मिरची पण सोबतीला घालू शकता. त्यानंतर भरपूर कांदा मात्र याच्यात घालायचा. उन्हाळ्यामध्ये कांदा छान गारेगार आपल्याला प्रकृतीला छान थंडावा देतो. त्यामुळे कडक उन्हाळ्यामध्ये असा छान भरपूर कांदा घातलेली ही भाजी फार अतिशय चवीला छान लागते. कांदा थोडा परतवून घेतला की मग आपण याच्यात मसाले घालणार आहे. मसाल्यांमध्ये जर तुम्ही आता मिरच्या खूप घातल्या असतील किंवा हिरव्या मिरचीचाही वापर केला असेल तर तिखट अजिबात घालू नका. तर याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे, थोडीशी धणेपूड पण घातलेली आहे आणि तिखट मी अगदी किंचित घातलेलं आहे, कारण मिरचीचा लाल मिरचीचा तिखटपणा येईलच. आणि मुख्य म्हणजे ती भाजीमध्ये खाताना अशी चुरून चुरून ती मिरची खायची असते, मस्त स्वाद लागतो. बाकी याच्यात जास्त मसाले कुठलेच घालायचे नाही. किंचित घरचा गोडा मसाला मी घातलेला आहे आणि मस्त आपली चवळी चिरलेली आहे ती घालायची आणि अगदी ही भाजी 2-5 मिनटात शिजून जाते. अजिबात वेळ लागत नाही. फक्त जास्त माणसं असेल तर पालेभाजी जरा जास्त घ्यावी लागते, कारण ही शिजून अगदी थोडीशी होते. मिठाचं प्रमाण तुम्ही भाजी थोडी शिजली की मग घाला आणि कमीच घाला, कारण नाही तर खारट होऊन जाईल भाजी, खूप शिजून कमी होते म्हणून. पण ही अशी चमचमीत आणि वेगळ्या स्वादाची, याच्यात मसाले कमी घातल्यामुळे ओरिजिनल तिची मूळची जी चव आहे त्या पाल्याची आणि कांद्याची, त्याचाच मेळ खूप छान लागतो. नक्की या उन्हाळ्यात ही भाजी आवर्जून करून बघा, तुम्हाला खूप आवडणार आहे. हा व्हिडिओ करण्याची पद्धत तुम्हाला नक्की आवडली असेल आणि भाजी करून बघितल्यावरही आवडली असेल तर कमेंट करायला तर विसरू नकाच. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर एक सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपण छान साध्या सोप्या अशा रेसिपींसह भेटत राहूया. ताटामध्ये असे छान रंगीबेरंगी पदार्थ उन्हाळ्यात आले की उन्हाळा ही सुसह्य होऊन जातो आणि जेवणही आनंददायी होतं. तर नक्की या पद्धतीने ही भाजी करून बघा आणि करून बघितल्यानंतर कळवायलाही विसरू नका. भेटूया आपण पुढच्या भागांमध्ये अशा छान रेसिपीसह, सोप्या साध्या रेसिपींसह, कारण आपलं चॅनल आहे मराठी किचन इन अमेरिका आणि तुम्हाला माहितीच आहे, जाणीजे यज्ञकर्म. नमस्कार.